Go. ठाण्यातील प्रसिद्ध श्री भवानी चौकातील नवरात्रोत्सवात साकारणार श्रीराम मंदिराची प्रतिकृती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रोत्सवात जन्मभूमी श्रीराम मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति श्रीराम मंदिर स्वरूपात भाविकांना अनुभवास मिळणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली नवरात्रोत्सवाची परंपरा अव्याहत चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक अगदी हिरिरीने काम करीत आहेत. दरवर्षी या उत्सवाची शोभा अधिकाधिक वाढत असून निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे तसेच ठाणेकरांची साथ आम्हाला मिळत आहे. सर्वांनी या नवरात्रोत्सवात सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर पत्रकार परिषदेस जय माँ अंबे सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, भालचंद्र घुले, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण, अनिल सोनावणे, संतोष घुले, संजय रवळेकर, नितीन बुडजडे आदी उपस्थित होते. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव आणि त्यानंतर तीच परंपरा आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ती परंपरा तशाच पद्धतीने पुढे चालू ठेवली आणि त्याच जोशात त्याच उत्साहात ही परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवलेली आहे. जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था यांच्या वतीने जो नवरात्रोत्सव आपण साजरा करतो त्या नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी पाहण्याकरता आणि त्याची जी काय डेकोरेशन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. येत्या रविवारी देवीचं आगमन होणार आहे आणि आपण पाहताय या ठिकाणी जी प्रतिकृती आपण उभारतोय ती प्रतिकृती अयोध्या येथे जे राम मंदिर होणार आहे आणि त्या राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती इथे आपण साकारतोय. लोकांना ती पाहायला मिळावी या उद्देशाने भव्य असं हे राम मंदिर या ठिकाणी आपण उभारतोय. 108 फुटी हे राम मंदिर या ठिकाणी उभारतोय आणि त्याची माहिती देण्याकरता माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनेचे समाजसेविका रचना पाटील यांनी लाभार्थींचे औक्षण करीत पेढा भरवीत स्वागत केले. राज्यातील महायुती सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला लेक लाडकी या योजनेचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. सर्वसामान्य मुलींच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन येणारा आणि गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करणारा हा निर्णय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोलाचे पाऊल शिंदे सरकारने उचलले आहे. एप्रिल 2023 पासून ही योजना राबवण्यात येणार आहे. महिला आणि मुलींचे कल्याण करणारी ही योजना असून समाजसेविका रचना पाटील यांनी लाभार्थी सोबत यांचे स्वागत केले. साधना महाविद्यालयातील लाभार्थी मुलींना गुलाब पुष्प व पेढा देऊन स्वागत केले. यावेळी शाळेतील शिक्षक वर्गही येथे उपस्थित होता. तसेच अगदी चिमुकल्या लाभार्थी मुलींचे औक्षण करत या योजनेचे स्वागत केले तर पालकांना गुलाब पुष्प देण्यात आले. अशा प्रकारे समाजसेविका रचना पाटील यांनी या योजनेचे स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. बघतायत बघ कशा. थँक्यू बोला. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आपले दशरथदादा पाटील आणि आपले कार्यसम्राट उमेशनाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण लेक लाडकी योजनेचा हा उत्साह आनंदाने इथे साजरा करत आहोत. या योजनेमुळे राज्यभरात सर्वत्र महिलांचं सक्षमीकरण, त्यामध्ये मोठा हातभार लागलेला आहे महिला सक्षमीकरणासाठी. आणि त्याचबरोबर या योजनेमार्फत आपल्याला महिलांसाठी लहान मुलींचा जो आपण भ्रूण हत्या जी सर्वत्र होत आहे ती थांबली जाईल. तसेच शिक्षणासाठी त्यांना या आर्थिक जे सहाय्य होणार आहे यामुळे शिक्षणाला देखील चालना मिळेल. परत त्यांना प्रोत्साहन मिळेल का यापुढे देखील ज्या पिवळ्या आणि ऑरेंज कलरचे ज्यांचे रेशन कार्ड आहेत अशा कुटुंबियांना त्यांच्या घरात जन्मलेल्या मुलींना जन्मल्यावरती पहिला 5,000 रुपये, त्यानंतर पहिलीमध्ये मुली जातील तेव्हा त्यांना 6,000 रुपये, त्याच्यानंतर 11वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 एवढी रक्कम आपल्या महाराष्ट्र शासनाने त्यांना या योजनेमार्फत देण्यात आलेली आहे. ज्यावेळी या मुली 18 वर्ष पूर्ण होतील त्यानंतर या मुलींना सर्व एकूण रक्कम 1,01,000 इथपर्यंत या मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. लाभार्थींना काय आवाहन कराल? लाभार्थींना मी एवढंच सांगेन का या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी उपयोग करून घ्या. म्हणजे जर आपलं बाळ ह्या 1 एप्रिल 2023ची ही योजना जी लागू करण्यात आलेली आहे या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आपल्या मुलींसाठी. आणि यामुळे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी देखील खूप मोठा फायदा होणार आहे. परत मुलींचे जे भ्रूण हत्या आहे ही थांबली जाईल. मुलींना ज्या प्रत्येक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं हे संकटाचं प्रमाण त्यांच्यासाठी कमी होईल. त्यामुळे मी शिंदे सरकारचं खरंच अभिनंदन करते की त्यांनी खूप फायदेशीर योजना आम्हाला करून दिलेली आहे. आणि ज्या आता बालिका दिनानिमित्त ही योजनेचा त्यांनी एक मोठा ऐतिहासिक निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे. त्यामुळे या योजनेचं आम्ही सर्वात जल्लोषाने स्वागत करत आहोत. नवरात्रीची भेट मिळाली, खरंच आम्हाला खूप आनंद होत आहे. नवरात्री आता आपल्या येणारच आहेत 15 तारखेला. या दृष्टीने हा खरंच महिलांसाठी खूप आनंदाचा एक विषय आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
बालदोस्तांसाठी कविता, गोष्टी, कार्टून महोत्सव. थिएटर कॉटेज आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता सहयोग मंदिर, दुसरा मजला, घंटाळी नौपाडा, ठाणे पश्चिम येथे लहान मुलांसाठी कविता, गोष्टी, नाटक आणि कार्टूनचा समावेश असणारा धमाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड आणि अभिनेते व्हॉइस आर्टिस्ट विनोद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून या महोत्सवात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या महोत्सवात भारती जगन्नाथ लिखित समीराचा खाऊचा डब्बा, द मा मिरासदारांची अभ्यास ही कथा तसेच गुलजार यांच्या स्टोरी सेलर आणि एक बार सोचा पुस्तकने या 2 कवितांवर आधारित नाटिकांचे सादरीकरण होईल. यावेळी थिएटर कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या गोष्ट सांगतो ऐका या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन थिएटर कॉलेजच्या संस्थापिका अभिनेत्री निवेदिका पल्लवी वाकेळकर आणि व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड यांनी केले आहे. आदिवासींची रेमंड कंपनीकडून फसवणूक. 1942 ते 44 ची पीक पाहणी नोंद असलेल्या कुळाच्या जमिनीवर उभे राहत आहेत इमले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचा आदिवासींच्या हक्कांसाठी आमरण उपोषणाचा इशारा. ठाण्यात रेमंड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाकाडी येथील या जमिनीचे सन 1930 ते 31च्या सातबाऱ्या उतार्यावर वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना सदर जमीन बेकायदेशीररित्या बळकावून गगनचुंबी इमारतीचे इमले बांधणाऱ्या रेमंड कंपनीविरोधात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आज ठाण्यातील शासकीय निवासस्थान येथे सदर जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली. यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ व गणपत आबाजी बोडके यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. आदिवासी एकतेचा आदिवासी एकतेचा अरे कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. आदिवासी एक सुटीचा आदिवासी एक सुटीचा मध्ये रेमंड या कंपनीने आमच्याकडच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे, गुढचरणावरती अतिक्रमण केलेलं आहे. त्या दृष्टीने आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती मिळवून देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि तुम्हाला 100% खात्री देतोय की दिनांक 16 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसतोय आणि आम्ही आमच्या आदिवासी बांधवांना भगिनींना 100% न्याय मिळवून देऊ, की त्यांना त्यांची परत जमीन मिळवून देऊ. रेमंड कंपनीने अतिक्रमण केलेलं आहे, रेमंडचे जे मालक आहेत त्यांनी, आणि त्यामध्ये महसूल विभाग मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले, महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झालेले. तर अगदी आदिवासींचं नाव सातबाऱ्याला असताना सुद्धा इतर हक्कात त्यांनी बिल्डिंग बांधण्यास परवानग्या दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांना जे जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडकपणे, आणि आम्हाला आमचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. 2010 पासून हा प्रश्न आहे आणि आम्हाला नक्कीच आता शाश्वत आहे का राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, आदिवासींवर प्रेम करणार आहेत आणि राष्ट्रपती महोदया आदिवासी आहेत. त्यामुळे आम्हाला 100% न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान आदिवासींवर किंवा पीडितांवरती न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पत्रावर रिमार्क मारून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता का तात्काळ या प्रकरणी आदिवासींना न्याय मिळवून द्यावा, आणि तशा प्रकारचा शेराही त्यांनी दिला होता. हा प्रकार जवळजवळ 2007 पासून प्रकार चालू आहे आणि 2007 पासून आम्ही केसेस केलेले आहेत कंपनीवरती. पण आपल्या शासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा जे आमच्या ज्या केसेस होत्या त्या प्रलंबित ठेवल्या आणि रेमंडच्या केस अगोदर चालवून चुकीचे निर्णय आमच्या विरोधात देऊन आम्हाला उगाचच कोर्ट कचेरीमध्ये अडकून ठेवलेलं आहे आम्हाला, आणि आम्हाला न्याय देत नाहीत. आमच्याकडे पुरावे असताना आमचे पुरावे बघितले जात नाहीत.
अशा प्रकारचे कोर्ट पण आमच्यावर अन्याय करायला लागलेले आहे. त्याकडे 100 वर्षाचे पुरावे आहेत त्या जमिनीचे. आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या पाहिजेत कायद्याप्रमाणे. जे संविधानाने आम्हाला हक्क दिले ते संविधानाचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमचे जे काही कायदे आहेत आदिवासी कायदे, आता 2 कायदे आमचे बनवलेले आहेत. त्या 2 कायद्यांनी आम्हाला त्या जमिनी प्रस्थापित करणं आहे सरकारला. पण आमच्याच बिल्डिंगवरती शेतजमिनीवर ह्यांनी बिल्डिंग बांधली कशी काय? अजूनपर्यंत त्या बिनशेती झालेल्या नाहीत जमिनी आणि ह्याच्या नावावर झाल्या कशा त्या जमिनी रेमंड कंपनीच्या. अर्चना माळवी यांना PhD प्रदान. गुरु नानक खालसा महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या अध्यापिका श्रीमती अर्चना संदीप माळवी यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने PhD ही पदवी प्रदान केली. श्रीमती अर्चना माळवी यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर भारती निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1945 नंतरच्या निवडक महानगरीय कथांचा चिकित्सक अभ्यास या विषयावरील मुंबई विद्यापीठात सादर केलेल्या प्रबंधास ही PhD प्रदान करण्यात आली आहे. श्रीमती अर्चना माळवी या गेली 28 वर्षे गुरु नानक खालसा महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी आपल्या संशोधनासाठी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि भाऊ पाध्ये यांच्या निवडक कथांचा चिकित्सक अभ्यास करून प्रबंध मुंबई विद्यापीठात सादर केला होता.